राज ठाकरे दोघांनी सांगितले की नाशिकमध्ये आमचं जागा वाटप सुद्धा झालेलं आहे आणि जागा वाटप झाल्यानंतर तिथलं सूत्र ठरल्यानंतर जर नाशिकमध्ये दोन्ही पक्षांमध्ये अशा घडामोडी घडत असतील तर निश्चित दोन पक्षांसमोर मोठं आव्हान आहेच आहे। मात्र एकंदरीतच ठाकरे कुटुंबियांचं, ठाकरे बंधूंचं नाशिकवर विशेष प्रेम आहे, राज ठाकरेंचं विशेष प्रेम आहे। आपण पाहिलं आतापर्यंत अनेक पदाधिकाऱ्यांचे मेळावे, काही औपचारिक कार्यक्रम पक्षाचे नेहमी नाशिकमध्ये घेतले जातात आणि अशा वेळी नाशिकमध्ये मनसेला झटका बसणं हे निश्चितच गंभीर म्हणावं लागेल। असे संपर्कात रहा सागर। एक मिनिट छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। सज्जा उपस्थित नाशिकमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सुरू आहे। सध्या गिरीश महाजन आता तिथे जमलेल्या उपस्थितांबरोबर, कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधतायत। बाबूल आहे, सर्व मान्यवर आज स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आहे। त्यानिमित्त सर्वप्रथम मी त्यांना अभिवादन करतो। अनेक वर्ष पार्लमेंटमध्ये खासदार म्हणून त्यांनी आपलं नेतृत्व केलं। अनेक वर्ष मंत्री राहिले, परराष्ट्र मंत्री राहिले, पंतप्रधान राहिले आणि त्यावेळेला लावलेले छोटंसं मोठं आज वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे। आज भारतीय जनता पक्ष देशातला सर्वात मोठा पक्ष आहे। सर्वात जास्त खासदार, सर्वात जास्त आमदार, सर्वात जास्त नगराध्यक्ष, नगरसेवक असलेला आणि सर्वात जास्त सदस्य असलेला हा पक्ष आता खूप मोठा झालेला आहे। आणि आज या ठिकाणी आपण प्रवेश सोहळा बघतात। या ठिकाणी आमचे जुने स्नेही, त्यांचं आमच्यावर काही दिवस फार प्रेम होतं। दिनकर अण्णा, आता शेवटचा प्रवेश याच्या पुढे इकडे जायचं इथे राहायचं आता। त्यांचे सर्व कुटुंबीय, त्याचे चिरंजीव, आमच्या वहिनी साहेब सर्वांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू महाराज खैरे, त्यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आहेत। माजी महापौर यतीन भाऊ या ठिकाणी आहेत वाघ, त्याचबरोबर आमचे मित्र माजी आमदार नितीनजी भोसले। आम्ही विधानसभेत सोबत होतो कुठल्या वर्षी 9 ते 14 5 वर्ष ते माझ्या सोबत या ठिकाणी होते। त्यांचा सुद्धा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे। आमचे मित्र पांडेजी, त्यांचे चिरंजीव आमच्या सुनबाई यांनी सुद्धा या ठिकाणी, माजी महापौर आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। असे अनेक मान्यवर त्यांच्यासोबत, मोठे पदाधिकारी, मग मनसेचे आहेत, काँग्रेसचे आहेत, उबाटाचे आहेत, सर्वांनी, भारतीय वैशालीताई भोसले पण या ठिकाणी आहेत। कुटुंबीय मंडळी सगळे आले, सर्व कुटुंबाला यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। त्यांचं मनापासून मी या ठिकाणी पक्षामध्ये स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो। भारतीय जनता पक्षासारख्या एका मोठ्या पक्षामध्ये त्यांनी आज प्रवेश केलेला आहे, मुख्य प्रवाहामध्ये प्रवेश केलेला आहे। आपण बघतोय राज्यभर किती मोठ्या संख्येमध्ये प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ते करतायत। जुने कार्यकर्ते, काँग्रेसचे अनेक वर्षांपासूनचे कार्यकर्ते, सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते आहेत। 2-2, 3-3 परिवार त्यांचे काँग्रेसमध्ये राहिलेत, ते सुद्धा या पक्षामध्ये प्रवेश करतायत। आणि याचं कारण हेच आहे की त्यांचा भारतीय जनता पक्षावर विश्वास आहे, आपल्या नेतृत्वावर विश्वास आहे। देशामध्ये माननीय मोदीजी आहेत, राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी आहेत, त्यांच्या कामावर, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक जण आज या पक्षामध्ये प्रवेश करतायत। मला पत्रकारांनी बाहेर विचारलं तुम्ही नाशिकमध्ये ठेवलाय की नाही,
म्हटलं कोणी राहिला असेल तर तुम्ही सांगा. आम्हाला त्याला कोणी दिसत नाहीये. ते प्रमुख सगळे पदाधिकारी होते जे वर्षानुवर्ष नगरपालिकेमध्ये निवडून येत होते, महापालिकेमध्ये निवडून येत होते, या ठिकाणी आमदारकीला सुद्धा होते, आमदारही होते, असे सर्वजण आज या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. आणि याचं मुख्य कारण करता पुन्हा सांगेल की ज्या गतीने देश पुढे चाललेला आहे, ज्या गतीने आपला विकास चाललेला आहे देशाचा, मोदींचं नेतृत्व अतिशय कणखर नेतृत्व या देशाला मिळालेलं आहे आणि त्यामुळे सगळ्यांचा विश्वास पक्षावर आहे. राज्यामध्ये पुन्हा देवेंद्रजी आलेत आणि जी कामं त्यांच्या नेतृत्वाखाली चाललेली आहे, जी त्यांची विचारधारा आहे, त्यामुळे सगळ्यांना वाटतंय की आपण या पक्षामध्येच राहावं. बाकी पक्षांचं काय राहिलं काय मी सांगणार नाही, तुम्हाला माहित आहे. आताच विधानसभेच्या वर्षभरामध्ये निवडणुका झाल्या, 80% जागा आपण घेतल्या महायुती म्हणून. मग शिंदे साहेब आपल्या सोबत आहेत, नंतर अजितदादाही आले, पण 80% जागा मला वाटतं हा देशामध्ये विक्रम झाला. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुती जी आपली त्याचे सदस्य आमदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत. बिहारमध्ये आता निवडणुका झाल्या, वेगवेगळे तर्क लावले जात होते, पण महाराष्ट्राचे रेकॉर्ड पुन्हा विधानसभेमध्ये बिहारने तोडलाय. 80%च्या वर जागा आज बिहारमध्ये ते आमदार भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्षाचे त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आणि संपूर्ण देश हा भाजपच्या पाठीशी उभा आहे, मोदीजींच्या पाठीशी उभा आहे, राज्यामध्ये देवेंद्रजींच्या पाठीशी उभा आहे. आणि म्हणून या ठिकाणी येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आता कोणाला ज्योतिषाला सांगण्याची गरज नाही की या महापालिकेमध्ये त्याचे परिणाम काय येणार आहेत, रिझल्ट काय येणार आहेत. सगळे मोठे मोठे सगळे पदाधिकारी ज्यांच्या भरोशावर पक्षांची सगळी दारोमदार होती, ते सगळे आता भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये 122 सदस्य आपले आहेत, संपूर्ण नगरसेवक महापालिकेमध्ये 122 आहेत. मी आधी सांगितलं की आम्ही 100चा आकडा क्रॉस करू, 100च्या वर नगरसेवक आपले या ठिकाणी आलेच पाहिजे. परत 4 वाटले, आता 104 करू का? 105 करू. पण अण्णांचं काम भारीच आहे. पण या ठिकाणी मी सकाळपासून सगळ्यांशी बोलत होतो. रात्री उशिरा 2 वाजता मी मुंबईहून आलो. 2-3 दिवसापासून चर्चा सुरू होती कार्यकर्त्यांची. नवीन कार्यकर्ते घ्यायचे, पदाधिकारी घ्यायचे, म्हणजे मग आमचं तिकीट जाईल की काय, आमचं काय होईल, अशी अनेकांच्या कार्यकर्ते सुद्धा त्यांचं म्हणणं रास्त आहे. अनेक वर्षापासून ते काम करतात पक्षामध्ये, अनेक वर्ष आपण यांच्याशीच भांडलेलो आहोत, बरोबर आहे. कधी आम्ही तुम्ही कधी हातापायी ते तुमच्या अगदी त्या ठिकाणी होत आलेली आहे. मागच्या इलेक्शन मध्ये शाहू महाराज तुमच्या मतदारसंघात मी पण आलो होतो, म्हणजे हल्ला झाला म्हटलं असताना मी येतो म्हणतात तिकडे कसा हल्ला झाला, मी सुद्धा पळत आलेलो होतो. आणि हे चालणार आहे. मला पत्रकारांनी विचारले की इतके सुद्धा टीका करत होते, तुम्ही त्याला कसं काय घेतलं. आता विरोधी पक्षाकडून ठिकाणी करणार का आता कौतुक करतील, किती चांगले गिरीश महाजन, सीमाताई किती चांगलं काम करतायत, राऊत भाऊ कसं करतायत, बाळासाहेब असं पण म्हणेल का, देवेंद्र किती चांगलं काम करतात असं पण म्हणेल का, ते म्हणणारच नाही, ते आपल्या टीकाच करणार आहेत. पण कालांतराने असे दिवस बदलत आहेत की आज सगळे दिग्गज नेते जे वर्षानुवर्ष आमच्यावर टीका करत होते, आमच्या आयडिओलॉजीवर टीका करत होते, ते आता सगळे या पक्षामध्ये आलेले. कारण त्यांनाही कळतंय या देशाचं भलं मोदी साहेबच करू शकतात, भारतीय जनता पक्ष करू शकतो, आमची महायुती करू शकते. आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी प्रवेश करायचं ठरवलेलं आहे. नाशिक शहर एक आगळं वेगळं शहर, या ठिकाणी सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक सगळे पैलू या शहरामध्ये आहेत. आणि आता तर कुंभमेळा आपल्या समोर या ठिकाणी आहे. आणि हा कुंभमेळा आपल्याला अतिशय सूक्ष्म त्याचं निरीक्षण करून अतिशय चांगल्या पद्धतीने हा पार पडायचा. सुंदर कुंभ करायचा आहे, सुरक्षित कुंभ आपल्याला करायचा आहे, स्वच्छ कुंभ आपल्याला करायचा आहे. आणि आम्ही सगळेजण जर एकत्रित झालो तर मला वाटतं की गेल्या वेळी सुद्धा खूप कौतुक आपल्या कुंभाचं झालं होतं, जगभर झालं होतं. आम्हाला 8 दिवस बोस्टनला त्या ठिकाणी कसा कुंभ केला, क्राऊड मॅनेजमेंट कसं केलं, त्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं होतं मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये. आणि या वेळेला सुद्धा त्यापेक्षा अधिक चांगला, कारण गर्दी 4 पट अधिक राहणार आहे, तो कुंभमेळा आम्हाला करायचा आहे. त्यासाठी आपण सगळे एकत्र झालो, सगळे पक्ष सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं तर मला वाटतं हे निश्चित यश आपल्याला त्यामध्ये मिळणार आहे. आणि म्हणून मला आनंद होतोय की आपण सर्वांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. जुन्या कार्यकर्त्यांना मी सांगणार, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमची सुद्धा काळजी आम्हाला आहे. कोणी असं समजण्याचं कारण नाही माझ्यावर अन्याय होणार आहे, याच्यावर अन्याय होणार आहे. कालांतराने तुम्ही बघाल, काही दिवसांना तुम्ही बघाल की कोणाकोणाला न्याय मिळाला. ते 1 वर्ष काम करताय, आम्ही पण जुन्या, आम्हाला 40-45 वर्ष झाले, मला 35 वर्ष मी निवडतो विधानसभेमध्ये, नगराध्यक्ष झाले 5 वर्ष. मी कॉलेज सोडल्यापासून 22-23 वर्षांपासून निवडून येतोय. मला माहिती आहे कार्यकर्ते कसे काम करतात, किती खस्ता खावे लागतात,
त्याचा आम्हाला समोरच्या लोकांशी लढायला लागला. आता आम्ही सत्तेत आलेलो पण पूर्वी विरोधात होतो. किती वेळा जेलमध्ये जावं लागलं. केसेस झालेले आहेत याची आम्हाला सगळ्यांना जाणीव आहे. देवेंद्रजींना आहे, पक्षाला आहे, सगळ्यांनाच आहे, रवींद्रजींना आहे, पवारपर्यंत आहे, सगळ्यांनाच आहे. आणि म्हणून तुम्ही पुन्हा मी सांगेन की आपण काळजी करू नका. थोडाफार राग तुमच्या मनामध्ये आहे, साहजिक आहे, असणार आहे, असायलाही पाहिजे. पण तो राग सुद्धा लवकर निवळणार नाही. तुमच्यावर कुठेही अन्याय होणार नाही त्याची ग्वाही मी पुन्हा तुम्हाला या ठिकाणी कुणावर अन्याय होणार. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी जुने नवे एकत्रित येऊन आता आपण बघितलं असेल मागच्या वेळेला सुनील भाऊ पण आपल्याकडे आले. गडबुजर साहेब किती वर्षापासून आपल्या विरोधात होते ते सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी आहेत. आपण सगळे एकत्रितपणे काम करतो. कुणालाही असं वाटतं की मी जुना आहे का हातभाव आहे का हातभाव आहे का मी जुना आहे. आपण सगळे एकत्रित मिळून हा आपला पक्ष नसून हा आपला परिवार आहे. त्या परिवारामध्ये आपण परिवार म्हणून या ठिकाणी राहायचंय आणि काम करायचंय. पुन्हा पक्ष कसा वाढेल. नाशिकमध्ये आपण आपल्या ठिकाणी नगरसेवक कशी निवडून आणू. या नाशिक शहरासाठी चांगल्यात चांगलं काम आपण या ठिकाणी कसं करू. हा कुंभा पण चांगला कसा करू यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे आहे. त्यासाठी पुन्हा मी आलेल्या या सर्व नेत्यांचं विरोधी वेगवेगळ्या पक्षामध्ये होते त्याचं सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आपण या ठिकाणी आलात पक्षांमध्ये आमच्या त्याबद्दल सर्व मी आपले आभारी व्यक्त करतो. आणि आता मला खात्री झालेली आहे की नाशिक शहरामध्ये आता आम्हाला फार काळजी करण्याची गरज नाही. फार काळजी करण्याची म्हणजे तुम्ही झोपून असं नाही आपल्याला प्रचार करावा लागेल. त्यामुळे तुम्ही एवढ्या भावनी सांगितलं तर काळजी करण्याची गरज नाही. पण आता आपल्याला अधिकाधिक आपल्याला या राज्यामध्ये रेकॉर्ड करायचं आहे. राज्यामध्ये आपल्याला नाशिकमध्ये रेकॉर्ड करायचं आहे की सर्वात जास्त नगरसेवक या ठिकाणी महायुतीचे युती असेल तर आता युतीचे प्रयत्न आपले आहेत आपण ते करतो. पण या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे 85% वर 80% वर निकाल आपल्याला या नाशिक महापालिकेमध्ये आपल्याला द्यायचा आहे. एवढंच आव्हान आपल्याला प्रसंगी पुन्हा या ठिकाणी करतो. आलेल्या सर्व या ठिकाणी नेते आहेत त्यांचं सर्वांचं पक्षामध्ये या ठिकाणी स्वागत करतो. आजपासून आपण आपल्या पक्षामध्ये आलेला आहात. आपण सर्व मिळून या ठिकाणी जुने नवे मिळून पुन्हा या ठिकाणी आजपासून कामाला लागूया. निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. आपल्या घराला सुरुवात झालेली वेळ खूप कमी आहे आणि आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करून या ठिकाणी नाशिक शहराचं नाव त्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये इतके नगरसेवक कधी कुणाचे आले असतील पक्षाचे तेवढे आपल्याला आणून द्यायचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनी तयारीला लागावं एवढंच आव्हान मी आपल्याला या प्रसंगी करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर कोणावरही अन्याय होणार नाही असं गिरीश महाजन यांनी उपस्थितांना आश्वासित केलेलं आहे. मोठा गदारोळ आज या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाआधी झाला. जे जुने जाणते भाजपचे कार्यकर्ते आहेत ते प्रचंड नाराज झाले होते. सकाळपासून जेव्हापासून पक्षप्रवेशासंदर्भातल्या या बातम्या येऊ लागल्या तेव्हापासूनच या संपूर्ण पक्ष कार्यालयाच्या स्थळावर मोठ्या प्रमाणामध्ये भाजपचे जुने कार्यकर्ते जमू लागले होते, पदाधिकारी जमू लागले होते. गिरीश महाजन या ठिकाणी आल्यानंतर त्यांना एक मोठा विरोध या ठिकाणी पाहायला मिळाला. आपल्याला मोठा घेराव या ठिकाणी पक्षातल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी घातला. ज्या 5 जणांचा आज पक्षप्रवेश होतोय तो विरोधातले हे सर्व पदाधिकारी आहेत, माजी महापौर आहेत आणि त्यांचा पक्षप्रवेश आज भाजपत होत असल्यानं हा हिंदुत्वाच्या विरोधातला प्रवेश असल्याचं सुद्धा काही लोकांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर अनेक वर्ष आम्ही भाजपमध्ये आहोत आणि सगळ्या बैठकांना, सगळ्या कार्यकारिणींना, इथल्या कार्यक्रमांना आम्ही नेहमीच उपस्थित असतो आणि अशा वेळी आमच्यावर झालेला हा अन्याय आहे अशा प्रकारे प्रतिक्रिया ते देत होते. मात्र गिरीश महाजनांनी त्यांच्या भाषणामध्ये आता सर्वांना आश्वासित केलेले कोणावरही अन्याय होणार नाही. ही नाराजी असणं साहजिक आहे. मात्र देशातला सगळ्यात मोठा पक्ष आता भाजप आहे आणि या सर्वांचा, विरोधातल्या सर्वांचा सुद्धा आता मोदींवर विश्वास आहे आणि एकंदरीतच या विश्वासामुळेच या सर्वांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलंय. तर नाशिकमध्ये पक्षप्रवेशावरून सध्या एक मोठा राडा आपल्याला पाहायला मिळतो. या 2 दृश्यांमध्ये हे चित्रित झालेलं आहे. एकीकडे भाजपमध्ये पक्षप्रवेशानंतर फोटो काढण्यासाठी सध्या लगबग सुरू आहे. वेगवेगळ्या पक्षातून आलेले महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. मनसे, काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हे महत्त्वाचे तिथले स्थानिक मोठे नेते
भाजपच्या गळाला लागलेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये या पक्षप्रवेशावरून सध्या एक मोठी चर्चा सुरू आहे. नाशिकमध्ये एकूण 122 जागा लढायच्या आहेत आणि यामध्ये आता 100 जागांच्या वर लढू असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. एकीकडे ठाकरे बंधूंची युती जाहीर झालेली आणि दुसरीकडे नाशिकमध्ये अशा प्रकारे एक मोठा पक्षप्रवेश होतो आहे. काल युती जाहीर झाल्यानंतर खरं तर हे यामधलेच काही जण होते जे ज्यांनी काल मोठा झेंडा नाचवला होता, आतिषबाजी केली होती, घोषणाबाजी केलेली होती, 2 भावांची युती झाल्याचा आनंद व्यक्त केला होता आणि तेच आज हे सर्व पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे संजय राऊत यांनी सुद्धा टीकेची झोड उठवलेली होती. ठाकरे बंधूंमध्ये इथे नाशिकमध्ये जागा वाटप निश्चित झालेलं असताना त्यांच्याच पक्षातले महत्त्वाचे पदाधिकारी नेते आता पक्षाला सोडून भाजपमध्ये गेलेले आहेत. 2017मध्ये नाशिक महापालिकेची निवडणूक झाली होती तेव्हा 122 पैकी 5 जागांवर मनसेचे नगरसेवक जिंकून आले होते आणि 35 जागांवर शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते. मात्र कालांतरानं सगळी राजकीय परिस्थिती बदलली. त्यानंतर शिवसेना दुभंगली गेली आणि त्यामुळे सध्या ठाकरेंच्या गटाकडे शिवसेनेकडे 8 नगरसेवक होते आणि मनसेकडे 3 नगरसेवक उरलेले होते. त्यामुळे मनपा निवडणूक जिंकण्याचं खरं तर एक मोठं आव्हान ठाकरे ब्रँडसमोर असताना एवढा मोठा गदारोळ सध्या भाजपमध्ये सुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आता झाला, मात्र त्यापूर्वी मोठा घेराव त्यांना घातला होता. काय नेमके गिरीश महाजन त्यावेळी म्हणाले होते एकदा पण ऐकूया. आणि शेवटी आम्हाला पक्ष वाढवायचा आहे असं सगळीकडेच आपण बघतात. सगळ्या लोकांना वाटतं आपण मुख्य प्रवाहात यावं, मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करावं, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करावं. इतर पक्षावर कोणाचा विश्वासच राहिलेला नाही. काँग्रेस कुठे काय राहिलं आहे, उभाटाचं काय राहिलेलं आहे, पवार साहेबांचं काय राहिलेलं आहे. आणि त्यामुळे सगळ्यांना वाटतं, मग त्यांना जर वाटत असेल की या पक्षामध्ये यावं, मुख्य प्रवाहात यावं, तर त्यांना पक्षात घेण्यामध्ये मला वाटतं गैर असं काही नाही आहे. मी अजून पुन्हा सांगेल की तिकीट वाटप अजून झालेलं नाही आहे, त्यामुळे कोणी राग करण्याची अजून गरज नाही. थोडा वेळ असतो राग, पण मी त्यांना सांगितलं की अजून आपण कोणालाही तिकीट दिलेलं नाही. असं काही प्रवेश केला म्हणजे तिकीट दिलं असं नाही आहे. आता एकाच प्रभागामध्ये आम्ही 7-8 लोकांना त्या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे. मग काय सगळ्यांना कोणाला तिकीट वाटले का 8 लोकांना? मी त्यांना समजून सांगितलं की हा विषय आपल्याला मुख्यमंत्री महोदयांकडे, प्रदेशाध्यक्ष त्यांच्याकडेही बोलता येईल. अजून सर्वांना विश्वासात घेऊनच तिकीट वाटप होणार आहे आणि म्हणून त्यांचा थोडासा गैरसमज होता की तुम्ही तिकीटच वाटप करता आहात. मला वाटतं वस्तुस्थिती तशी नाही आहे. वरतून बावनकुळे साहेबही त्यांच्याशी बोललेले आहेत.